महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकच्या राजकीय वर्तुळातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत अनपेक्षित आणि ट्विस्ट पाहायला मिळतोय. संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे भाजपकडूनच अधिकृत उमेदवारी अर्ज भरत असल्याचा दावा गणेश गीते यांनी केल्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा राजकीय संभ्रम कमालीचा वाढलाय. मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या गणेश गीते यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीय. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना गणेश गीते यांनी खुलासा केला. भारतीय जनता पार्टीकडनं फॉर्म भरतो, पण अजून भाजपला जागा सुटली नाही. यापूर्वी मला आमच्या नेत्यांनी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील, आणि आपल्या जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ असतील, त्यांची आणि माझी पूर्वी चर्चा झाली होती. ही निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता. त्यामुळे मी आज ह्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतो. आता परत त्यांच्याशी फॉर्म भरण्याच्या आधी काही चर्चा झाली आहे? नाही, मी 2-3दा भेटून आलो त्या ठिकाणी, पण अजून युतीचाच निर्णय होत नाही. तो कदाचित उद्या होईल आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरणं इतकं घाईघाईत शक्य पण नाही. त्यामुळे मी आज फॉर्म भरतोय. पण मग भाऊ, जर आता समजा युतीच्या संदर्भात वेगळा निर्णय झाला, शिवसेनेला जागा सोडण्याचा निर्णय झाला, तर भूमिका काय असते? नाही, आपल्या उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ जो निर्णय घेतील, जे मला सांगतील, तो निर्णय मी घेईन. आपण 2-3 दिवस मुंबईत होतात, मुख्यमंत्र्यांशी काही भेट झाली नाही झाली, ते दिल्लीला गेलेलो. जो भाजपकडनं उमेदवारी अर्ज दाखल करताय, याच्यासाठीचा काही एबी फॉर्म वगैरे लागतो, तो तुम्हाला मिळालाय? नाही, एबी फॉर्म, जागा जर युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सुटली तर एबी फॉर्म सोमवारी येतील. एबी फॉर्म शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत द्यायचा असतं आणि मी एक भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय आणि दुसरा फॉर्म मी अपक्षपणे या ठिकाणी भरून ठेवतोय. आपण आग्रही भाजप आहे का या जागे संदर्भात? कारण जास्त नगरसेवक आहेत असं पहिल्या हो आहे ना, संख्याबळ या ठिकाणी अधिक असल्यामुळे 100% भाजप या जागेसाठी आग्रही आहे. आपण गिरीश भाऊनी शब्द दिला होता, आता परिस्थिती अशी आहे, तुमचा शब्द जर पाळला गेला नाही, जागा शिवसेनेला गेली तर? त्यावेळेस गिरीश भाऊंशी आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून त्या ठिकाणी निर्णय घेऊ. अपक्ष लढणार तुम्ही? ते सांगतील त्या दिशेने जाऊ. ही जागा लढाईचीच असं ठरलंय? मी ठरवलंय की मला लढायची. नाही, आता तो निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील. आपल्याला आश्वासन आपण आता आग्रही हो, तरी नाही झालं तर आपण निवडणूक लढवणार. तरी नेत्यांशी बोलूनच निवडणूक लढवू आणि नेते जो निर्णय सांगतील तोच आपण त्या ठिकाणी घेऊ. मागच्या वेळेस सारखा काही वेगळा प्रयोग महाविकास? नाही, मी कोणताही प्रयोग आता करण्याच्या मनस्थितीत नाही आणि मला करायचं पण नाही. त्याच्यासोबत निलेश ओरा पण या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत. हो, काय बोलतो? नाही, आम्ही दोघं चांगले मित्र आहे. जर भारतीय जनता पार्टीला जागा सुटली तर दोघांमध्ये ठरवून घेऊ कोणी लढायचं. त्यांच्यासाठी पण फॉर्म घेऊन ठेवलेले, ते फॉर्म पण माझ्याकडेच आहे. आज त्यांनी नेलाय, पण तो त्यांचा निर्णय ते घेतील. आमच्या दोघांपैकी एकाचा निर्णय आम्ही दोघं घेऊ. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माझे नेते गिरीश महाजन यांनी या जागेसाठी शब्द दिला होता. गणेश गीते यांनी भाजपवरच दावा ठोकल्यामुळे महायुती आणि भाजपच्या गोटात नक्की काय चाललंय याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलंय. उमेदवारी अर्ज भरून पक्षाकडे हक्क मागितला असला तरी या संपूर्ण प्रकरणात उमेदवारीवर अंतिम निर्णय मंत्री गिरीश महाजन हेच घेतील. त्यामुळे गिरीश महाजन आणि भाजपचे वरिष्ठ नेते गणेश गीतेंच्या या भूमिकेवर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.